नमस्कार. अंकशास्त्रामध्ये एक खूप सुंदर लेसन आहे, डेस्टिनी आणि ॲम्बिशन. तर डेस्टिनी आणि ॲम्बिशन काय आहे? तर एखाद्या व्यक्तीचं नाव कसं लिहावं, काय लिहिल्याने त्याच्या नावाची डेस्टिनी म्हणजे त्याचं नशीब वाढेल. उदाहरणार्थ जुन्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर व्ही शांताराम, सी रामचंद्र अशी नावं तुम्ही पाहिली असतील, ती प्रसिद्ध झाली. आताच्या काळात आर महादेवन, आर बल्की अशी नावंही तुम्ही ऐकत आहे. तर नेमकं आपलं नाव आपलं व्हिजिटिंग कार्डवर, आय कार्डवर, दारावर, नेम प्लेटवर कसं लिहावं यासाठी डेस्टिनी आणि ॲम्बिशनचा विचार केला जातो. अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अल्फाबेटला एक न्यूमरिक व्हॅल्यू आहे आणि त्या व्हॅल्यूमुळं त्या त्या व्यक्तीचं नाव, पूर्ण नाव कशा पद्धतीने येतं हे लक्षात येतं. प्रत्येक गोष्टीची एक डेस्टिनी असते. ती वस्तू दिवाणखान्यात राहील का अडगळीत पडेल का माळ्यावर पडेल का ती वस्तू प्रामुख्याने सर्व वापरतील या सगळ्या गोष्टीवर त्याच्या डिपेंड असतात. आता डेस्टिनी आणि ॲम्बिशन कशी काढावी, तर समजा एक आपण काल्पनिक नाव घेतलेलं आहे, अनिरुद्ध संजय कदम. आता अनिरुद्ध संजय कदम याच्यामध्ये असं जर नाव लिहिलं तर त्याची डेस्टिनी 8 येते. अनिरुद्ध एस कदम लिहिलं तर त्याची डेस्टिनी 2 येते. फक्त अनिरुद्ध कदम लिहिलं तर डेस्टिनी 1 येते आणि एस कदम लिहिलं तर 5 येते. आता हे काल्पनिक नाव असलं तरीही जर या व्यक्तींनी अनिरुद्ध संजय कदम असं जर नाव लिहिलं, सांगितलं, वापरलं तर साहजिकच डेस्टिनी 8 येते. कमीत कमी अंक 1 आहे आणि जास्तीत जास्त 9 आहे. 1 ते 9 मध्ये जगातले सगळे अंक आहेत. आता इथं हायर द डेस्टिनी, हायर द बेनिफिट ऑपॉर्च्युनिटी दॅट पर्सन विल गेट, लोअर द डेस्टिनी ही विल सफर इन द लाईफ. म्हणजे एखाद्याला 8 लाखाचं पॅकेज आहे तर तो कसा जगेल आणि एखाद्याला 1 लाखाचं पॅकेज आहे तर तो कसं जगेल. आता हे जे आपण काल्पनिक अनिरुद्ध संजय कदम घेतले, यांनी सगळीकडे जर अनिरुद्ध कदम असं नाव लिहिलं त्याची डेस्टिनी 1 येणार आहे आणि सगळीकडे अनिरुद्ध संजय कदम असं लिहिलं तर त्याची डेस्टिनी 8 येणार आहे. मी अनेकदा जेव्हा क्लब मीटिंगला जातो तेव्हा 70चे, 75चे, 65चे काही व्यावसायिक त्यांचं नाव पूर्ण सांगतात. मला जेव्हा लहानपणी मुलं पूर्ण नाव सांगतात, पहा जसं माझं नाव मनोज कुमार रामराव देशपांडे आहे, तर ही मोठी माणसं सुद्धा ज्यांचं वय 70 झाले त्यांचं नाव सुद्धा ते वडिलांसहित घेऊन सांगतात. नॉर्मली एकदा आपण मोठे झालो की वडिलाचं नाव आपण टाळायला लागतो, पण ही काही माणसं वडिलांच्या नावासहित आपलं नाव सांगतात कारण त्यांना माहिती असतं की हे नावामुळं आपली डेस्टिनी वाढणार आहे. तर एस कदमपेक्षा अनिरुद्ध संजय कदम लिहिणं जास्त चांगलं. नेहमी आपली डेस्टिनी 1 ते 9 मध्ये 7, 8, 9 जर असेल तर आपल्या जीवनात सोप्या गोष्टी होतात. 5पेक्षा कमी असेल तर साहजिकच संघर्षाला तोंड द्यावं लागतं. आता डेस्टिनी वाढवायचं असेल तर काय करावं लागेल, आपलं नाव कशा पद्धतीने लिहावं यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचं नाव पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7507103175. तुमचं इंग्लिशमध्ये पूर्ण नाव पाठवा. तुमचं नाव व्हिजिटिंग कार्डवर, आय कार्डवर कसं लिहावं म्हणजे त्याची डेस्टिनी वाढेल मी हे तुम्हाला सांगेन. आता एक प्रकार असतो ॲम्बिशन. कधी कधी एखाद्या माणसाचं पोटेन्शियल चांगलं असतं पण तो तेवढं पोटेन्शियलनी तशी त्याच्या इच्छाच व्यक्त करत नाही. समजा एखाद्याची डेस्टिनी आली 8 आणि त्याच्या ॲम्बिशन 9 आल्या तर त्यांनी अजून स्वप्न पाहायला हरकत नाही. वास्तविक पाहता शास्त्राप्रमाणे डेस्टिनी जास्त असावी, ॲम्बिशन कमी असाव्यात. पण ॲम्बिशन एखाद्याच्या अति कमी असतील तर त्यांनी वाढवाव्यात. त्यांनी स्वप्न मोठी पाहावीत, त्यांनी प्लॅनिंग घ्यावं, त्यांनी टार्गेट घ्यावं, त्याचा अफर्मेशन चार्ट, विजन बोर्ड त्यांनी बनवावा, म्हणजे त्याच्या जीवनात त्याचा फायदा होईल. तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तुमची डेस्टिनी आणि ॲम्बिशन तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तुमचं व्हिजिटिंग कार्डवर, आय कार्डवर नाव कसं लिहावं हे जाणून घ्यायचं असेल तर साधं सोपं करा. माझा जो नंबर आहे 7507103175ला तुमचं इंग्लिशमध्ये पूर्ण नाव पाठवा. त्याची मी नक्की तुम्हाला व्हॅल्यू काढून देईन. त्याची अगदी नाममात्र फीस आहे, पण ते नाव तुम्हाला जन्मभर वापरता येईल असं आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती सांगेन. थँक्यू.